Hello everyone. In yesterday's lecture we have seen that how to prepare for the JMFC. So now it is to prepare for the JMFC, it is necessary to prepare for the prelim exam from the bare acts. Okay. So now there is a main problem is that no one can read properly bare acts. So now we will see that how to read these bare acts. आपण बेर ॲक्ट कसं वाचायचं आहे, कशा पद्धतीने वाचायचं ते आता आपण पाहणार आहोत. ओके. एखादा कायदा जेव्हा अंडरस्टँडिंग करून घ्यायचा असतो तेव्हा तो थ्रू बेर ॲक्टच चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड केला जातो. सो टू अंडरस्टँड द लॉज इट इज व्हेरी नेसेसरी टू रीड बेर ॲक्ट्स. इट इज द एक्झॅक्ट टेक्स्ट ऑफ अ पर्टिक्युलर इनॅक्टमेंट बाय द लेजिस्लेचर. हे एक एक्झॅक्ट टेक्स्ट आहे, लिखित स्वरूपात आहे, कायद्याचं एक्झॅक्ट त्या भाषेत कायद्याच्याच भाषेत जे लिहिलेलं आहे ते टेक्स्ट आहे हे. द लँग्वेजेस यूज्ड इन बेर ॲक्ट्स आर ऑफन अ बिट डिफिकल्ट अँड कन्फ्युजिंग. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा बेर ॲक्ट वाचतो त्यावेळेस आपल्याला ती भाषा थोडी कन्फ्युजिंग वाटते, थोडीशी गुंतागुंतीची वाटते. मग ती भाषा आपल्याला गुंतागुंतीची वाटते तरीसुद्धा आपल्याला त्यातून अभ्यास करायचा आहे. तर आपण डिटेलमध्ये पाहूया की बेर ॲक्ट म्हणजे काय. ओके. सो बेर ॲक्ट रेफर्स टू लॉज और स्टॅट्यूट्स इन देअर ओरिजिनल फॉर्म्स. त्यांच्या जे ओरिजिनल फॉर्म जो कायदा आहे तो ओरिजिनल फॉर्ममध्ये बेर ॲक्टमध्ये दिलेला असतो, विदाऊट एनी इंटरप्रिटेशन ऑर ॲनोटेशन्स. तिथे कुठल्याही प्रकारचं इंटरप्रिटेशन दिलं नसतं, जशीच्या तशी कायद्याची भाषा वापरलेली असते आणि तशा पद्धतीत जे लिखित स्वरूपातलं टेक्स्ट असतं त्याला बेर ॲक्ट म्हटलं जातं. नाउ विल सी द स्ट्रक्चर ऑफ बेर ॲक्ट. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेर ॲक्ट? अ बेर ॲक्ट इज युजली ऑर्गनाइज्ड इंटू सेक्शन्स, सबसेक्शन्स, क्लॉजेस अँड शेड्यूल्स. बेर ॲक्टची विभागणी कशी केलेली पहा, सेक्शन्स, सबसेक्शन्स, क्लॉजेस अँड शेड्यूल्स. Each section deals with a specific aspect of the law. Specific aspect is very important here. प्रत्येक सेक्शनमध्ये स्पेसिफिक aspect दिलेला असतो. And all the subsection, clauses and schedules should be read together. हे असं वेगवेगळं वाचून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे वाचावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला एखाद्या पॉईंटचा प्रोव्हिजनचा अर्थ कळतो. The Bear Act contains the title of the act on the top of the text. ओके. त्याच्या टॉपवर काय दिलं असतं, त्याचं टायटल दिलेलं असतं बेर ॲक्टचं. बिलो दॅट इन स्क्वेअर ब्रॅकेट्स अ डेट विल बी मेन्शन. स्क्वेअर ब्रॅकेट असतं पहा खाली. बेर ॲक्ट ओपन करून पहा, तुम्हाला कळेल खाली एका स्क्वेअरमध्ये एक तारीख दिलेली असते. ती तारीख कशाची असते, तर डेट विल बी मेन्शन, स्क्वेअर ब्रॅकेट, अ डेट विल बी मेन्शन. This date is the date of enactment, that is the date in which a bill become an act. ज्या दिवशी ज्या तारखेला जे बिल आहे ते ॲक्टमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, ॲक्टमध्ये रूपांतरित झालेलं आहे, ते बिल दिलेलं असतं खाली त्या चौकोनामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. इन अदर वर्ड्स दॅट डेट सिग्निफाईज द डेट on which the President of India sign on the bill to approve the law. म्हणजेच काय ती तारीख काय आहे, तर ज्या दिवशी प्रेसिडेंट ऑफ इंडियानी त्याला सिग्निफाईज केलेलं आहे आणि साईन झालेली आहे त्यांची त्याच्यावर, आणि त्या जे बिल आहे त्याला ॲज अ लॉ म्हणून अप्रूव्ह केलं गेलेलं आहे. आफ्टर दॅट देअर विल बी अ प्रिॲम्बल ऑफ द ॲक्ट. प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना. प्रत्येक ॲक्टची प्रस्तावना दिलेली असते प्रत्येक ॲक्टमध्ये. आफ्टर दॅट देअर विल बी अ प्रिॲम्बल ऑफ द ॲक्ट. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ एव्हरी ॲक्ट. द प्रिॲम्बल इफेक्टिवली डिस्क्राईब्स द पर्पज ऑफ द ॲक्ट. प्रिॲम्बलचा हे काय आहे, तर पर्पज काय, उद्देश काय आहे या ॲक्टचा, हे प्रिॲम्बलमध्ये सांगितलेलं असतं. टू अंडरस्टँड ॲन ॲक्ट, एखादा कायदा समजून घ्यायचा असेल तर वी शूड फॉलो द फॉलोइंग स्टेप्स. आपल्याला काही स्टेप्स दिलेल्या असतात त्या आपण फॉलो करणं आवश्यक आहे. पहिली स्टेप काय पहा, आयडेंटिफाय नेचर अँड पर्पज.
जो कायदा बनवलेला आहे त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे आपण आधी समजून घ्यावं लागतं. दुसरी स्टेप आहे एक्सटेंड ऑफ ॲप्लिकेशन, त्याचा उपयोग काय आहे, ॲप्लिकेशन्स काय आहेत त्या कायद्याचे. तिसरं आहे इंटरप्रिटेशन अँड डेफिनेशन्स, त्याचा अर्थ आहे आणि त्याच्या डेफिनेशन्स दिलेल्या असतात बेअर ॲक्टमध्ये. इंटरप्रिट इन द लिटरल मिनिंगमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं असतं. अँड फिफ्थ पॉईंट इज रीड द सेंटेन्सेस इन टू द पार्ट्स रादर रीडिंग इट ॲज अ होल. या 5 स्टेप्स आहेत. या 5 स्टेप जर आपण फॉलो केल्या, म्हणजे शेवटची स्टेप आहे की तुम्ही एकत्रितपणे एखादी प्रोव्हिजन पूर्णपणे वाचण्याच्या ऐवजी तुम्ही काय करायचं, त्याचे ब्रेक करायचे, तुकडे करायचे, म्हणजे थोडक्यात तुकडे करून वाचायचे, थोडक्यात जिथं कॉमा आहे तिथून ते काय करायचे, वाचायचे. तर हे 5 स्टेप्स आपण फॉलो केलं तर आपण बेअर ॲक्ट आरामात वाचू शकतो. सो आपण 1 बाय 1 पुढच्या लेक्चरमध्ये एक पॉईंट पाहत जाऊया. ओके, आणि डिटेलमध्ये आपल्याला बेअर ॲक्ट कसं समजून घ्यायचं ते पाहूया. JMFCची प्रिलियमची प्रिपरेशन करत असताना तुमचं आणि बेअर ॲक्टचं कॉन्टॅक्ट खूप जास्त आहे, किंवा तुम्हाला प्रॅक्टिस करताना पण बेअर ॲक्टची गरज वेळोवेळी पडतच असते. मग अशा वेळेस जर बेअर ॲक्टमधूनच अभ्यास करायची सवय लागली तर आपल्याला पुढं कायदा समजून घेणं किंवा त्याचा अर्थ लावणं किंवा इतरांना समजून सांगणं सुद्धा सोपं जाईल. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आयडेंटिफाय द नेचर अँड पर्पज आणि या ज्या 5 स्टेप्स दिलेल्या आहेत त्याच्याविषयी जास्तीची माहिती पाहू. थँक्यू.